एका बाजूला मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। तुंबलेल्या पाण्यामधूनच आम्ही सुद्धा ऑफिसपर्यंत पोहोचलोय अशी परिस्थिती आहे। पण मुंबईच्या महापौरांना म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर यांना मात्र ही सगळी परिस्थिती, हे सगळं वास्तव का दिसत नाहीये, हाच मोठा प्रश्न आहे। मुंबईत 8 ठिकाणी पाणी साचलं, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक वळवली गेली। किंग सर्कल, सायन, हिंदमाता, अंधेरी, मालाड, वांद्रे पश्चिम। मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेली ही आकडेवारी म्हणजे मुंबईत पाणी तुंबलं हे फक्त आमचे प्रतिनिधी किंवा मुंबईकरच म्हणत नाहीयेत, तर मुंबई महापालिकेचे अधिकारीही हे मान्य करतायत। पण मग हे चित्र महापौरांना म्हणजे या शहराच्या प्रथम नागरिकाला का दिसत नाहीये? काही ठिकाणच्या भागामध्ये पाणी साचलं होतं, परंतु मुंबईत अद्यापही पाणी तुंबलेलं मला खरंच दिसलं नाहीये। मी सकाळपासून फिरतोय। महापौर साहेब, मुंबईत तुंबली नाही असं तुम्हाला वाटतंय ना? मग जरा इकडे बघा। पूर्व, पश्चिम उपनगर आणि मुंबई शहरातली पाणी तुंबल्याची ही दृश्य। आणि हो, जर मुंबईतल्या जनतेवर तुमचा विश्वास नाहीये ना, तर मग तुमच्या पक्षाच्या खासदारांचा हा कबुली जवाब ऐका। मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं हे मी मान्य करतो, पण त्याला काही विविध कारणं पण आहेत। महापौर साहेब, आता या पाणी तुंबण्याचं खापर तुम्ही पावसावर फोडणार का, जसं भाजप याचं खापर तुमच्यावर फोडतं? पाणी इतकं तुंबलंय की दगडं लावून लोकांना मतदारांना त्या ठिकाणी जावं लागतंय आणि त्यामुळे महापौर कुठे फिरतायत आणि कुठल्या विश्वातल्या भागाचं रिपोर्टिंग करतायत हा खरं तर विश्वनाथ महाडेश्वरांना ह्या विश्वातला कुठला भाग आपण पाहिलात हा प्रश्न विचारायला लागेल। मुंबईकरांनो, पाणी तुंबण्यावर कसं राजकारण होतंय तेही बघा। इकडे शिवसेना त्याच्या सोबत भाजप जे सत्तेवर बसलेलं आहे लोकांना सांगतात की आम्ही 90% काम झालेलं आहे नालेसफाईचं काम झाले, तो असं पाणी कशासाठी साचतात आणि भरतात। 25 वर्ष सत्तेत असताना ही तीच कारणं जेव्हा तुम्ही देताना महापौर साहेब, तेव्हा मुंबईकरांना राग येतो। कारण दरवर्षी नाले सफाई आणि रस्त्यांची डागडुजी करताना वापरलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे। त्यासाठी तुम्ही काय किंवा इतर पक्ष काय स्वतःचा पदरचा पैसा घालवत नाही आणि कदाचित त्यामुळेच मुंबई तुंबली नाही हे तुम्ही सहज आणि अगदी हसत सांगताय। मुंबईकरांची खरं तर दया येते की असे महापौर मुंबईकरांना लाभतात जे मुंबईकरांच्या जखमांवर औषध लावण्याऐवजी ती जखम कशी चिघळेल हेच पाहतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।